कुशीत बाळ सर्वात सुरक्षित असतं असं मानलं जातं. जगातील सर्व नात्यांमध्ये आईचे नाते हे सर्वात पवित्र आणि निस्वार्थी मानलं जातं. मात्र पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि दुसऱ्या लग्नाच्या आड येत असलेल्या 11 महिन्यांच्या निष्पाप चिमुरड्याची त्याच्याच जन्मदात्या मातेने निर्घृण हत्या केल्याची घटना भांबर्डे येथे घडली. पूजा रवींद्र पवार असे या पाषाण हृदयी मातेचे नाव असून तिने स्वतःच्या पोटच्या गोळ्याला कायमचे संपवले. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पूजा पवार हिने अतिशय थंड डोक्याने या हत्येचा कट रचला होता. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिने चिमुरड्याचा मृतदेह चक्क एका बॅगेत भरून विहिरीत फेकून दिला. सुरुवातीला हे प्रकरण केवळ बाळ बेपत्ता असल्याचं किंवा अपघाती मृत्यूचं वाटत होतं. मात्र पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत जो उलगडा झाला तो ऐकून तपास अधिकारीही हादरून गेले आहेत. पोलीस तपासात पूजाने दिलेली कबुली धक्कादायक आहे. पूजाला दुसरे लग्न करायचे होते. जर हा मुलगा सोबत असेल तर माझे दुसरं लग्न होणार नाही किंवा त्यात अडथळे येतील असा विकृत विचार तिच्या डोळ्यात घोळत होता. याच विचारातून तिने आपल्या पोटच्या मुलाचा काटा काढण्याचे ठरवले. घटनेच्या काही दिवसांपूर्वी ते कोकणातील मुरुड येथून फिरून आले होते. प्रवासामुळे किंवा अन्य कारणाने छोटा यश सतत रडत होता. मुलाचे रडणे आणि मनात भरलेला लग्नाचा विचार याचा राग अनावर झाल्याने पूजाने अमानुष पाऊल उचललं. पूजाच्या क्रूरतेची सीमा इथेच संपली नाही. तिने आपल्या अवघ्या 11 महिन्यांच्या यशचे डोके घरासमोरील सिमेंटच्या ओट्यावर जोराने आपटले. त्यात त्या निष्पाप जीवाचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर पकडले जाऊ नये म्हणून तिने पुरावा नष्ट करण्याची पूर्ण तयारी केली होती. घरासमोरील रक्ताचे डाग तिने पाण्याने स्वच्छ धुवून काढले. त्यानंतर यशचा मृतदेह एका कपड्याच्या बॅगेत कोंबला. ही बॅग पाण्यात तरंगू नये आणि तळाला जाऊन बसावी यासाठी तिने या बॅगेत जड दगड भरले. त्यानंतर ही बॅग घराशेजारील शेतातील एका खोल विहिरीत फेकून दिली. हे सर्व करताना तिच्या मनात एकदाही आपल्या मुलाबद्दल माया आली नाही. हे पाहून पोलीसही सुन्न झाले होते. यश अचानक गायब झाल्याने गावात चर्चा सुरू झाली होती. यशचे वडील रवींद्र अशोक पवार यांना पत्नीच्या वागणुकीवर संशय आला. त्यांनी तातडीने रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दिली. पोलिसांनी सुरुवातीला बेपत्ता असल्याची नोंद केली होती. मात्र पूजाच्या जबाबातील विसंगती पाहून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी आपला हिसका दाखवताच पूजाने आपल्या कृत्याची कबुली दिली आणि विहिरीत मृतदेह टाकल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विहिरीतून यशचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शिरूर तालुक्यात पसरली आणि भांबर्डे गावासह संपूर्ण परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एका आईने अशा प्रकारे आपल्या मुलाचा बळी घेतल्याने समाज मन सुन्न झालाय. अशा निष्ठुर मातेला कठोरापेक्षा कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पोलिसांनी यशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून आरोपी पूजा पवारला अटक करण्यात आली आहे. सध्या रांजणगाव MIDC पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या गुन्ह्यात तिला आणखीन कोणाची मदत झाली होती का याचाही शोध घेतला जातोय. या घटनेने मानवी नात्यांमधील ओलावा संपत चालला आहे की काय असा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.